नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आजच्या भागात सर्वात आधी आपल्याला जीवा आणि नंदिनीमधील मोठा संघर्ष पाहायला मिळतो. जीवा नंदिनीवर नाराज असतो आणि तिच्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह लावतो. तो तिला सांगतो की तिच्यात त्याच्यासोबत ठामपणे उभं राहण्याची हिंमतच नाही आहे आणि ती कधीही त्याला सोडून जाऊ शकते. जीवा इतका भावनिक आणि रागावलेला असतो की तो नंदिनीला घटस्फोटाच्या कागदावर सही करण्यासही जबरदस्ती करतो. नंदिनी मात्र हेच नातं तोडायला तयारच नसते. ती जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण जीवा काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की जर नंदिनीने सही केली तर तो घर सोडून जाईल आणि नंदिनी पूर्णपणे हादरते आणि कागद हातात घेऊन बसते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि तिला कळतं की काव्याचा मोठा अपघात झाला आहे आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी ऐकताच नंदिनी पूर्णपणे कोलमडून पडते आणि तिला फक्त एकच प्रश्न पडतो, काव्या बरी आहे का? दुसरीकडे पार्थ काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. डॉक्टर तिला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात आणि पार्थला कन्सेन्स फॉर्मवरती सही करण्यास सांगतात. पार्थचे हात रक्ताने माखलेले असतात आणि त्याला सही करणंही कठीण जातं. तो स्वतःला दोष देतो की त्याने काव्याला वेळेत आपल्या भावना का सांगितल्या नाहीत आणि तिच्या प्रश्नांना उत्तरं का दिली नाहीत. पार्थ खूप भावनिक होतो आणि सतत विचार करतो की त्याने काव्याला स्वीकारलं होतं, पण ते व्यक्त करू शकला नाही. तो स्वतःला दोष देत रडत बसतो. इकडे वसू आणि रम्या काव्याच्या अपघाताबद्दल बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांचा गट स्पष्ट दिसतो. दोघींनाही वाटतं की जर काव्या शुद्धीवर आली किंवा नाही आली तर तिची स्मृती गेली तर, आणि पार्थ आणि रम्याचं लग्न सहज होऊ शकलं तर, हे खूप साऱ्या गोष्टी ते विचार करत बसतात. रम्या ठामपणे म्हणते की पार्थ तिलाच मिळायला हवा आणि काव्याने त्याला विसरलं तरच तिची स्वप्न पूर्ण होणार आहेत. नंतर जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. जीवा पार्थला मिठी मारतो आणि त्याला धीर देतो. नंदिनी काव्याबद्दल खूप भावूक होते आणि तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवून रडते. डॉक्टर ऑपरेशन सुरू करतात आणि सगळे देवाकडे प्रार्थना करतात. पार्थ गणपतीसमोर उभा राहून काव्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतो आणि म्हणतो की काहीही झालं तरी ते दोघे एकत्र राहणारच आहेत. इकडे मानिनी आणि शारदा वसूवर संशय घेतात आणि 16 डिसेंबरला काहीतरी मोठं घडलं होतं याचा उल्लेख केला जातो. काव्याच्या अपघातामागे वसूचा हात असू शकतो असा संशय निर्माण होतो, पण सत्य अजूनही गुपितच राहतं. नंदिनीला काव्यासोबत घालवलेले दिवस आठवतात. बहिणींची मजा, लग्नानंतरचे क्षण आणि तिचं प्रेम. ती खूप भावनिक होते आणि जीवा तिला आधारही देतो. मग येतो तो आजचा सर्वात मोठा ट्विस्ट. ऑपरेशननंतर काव्याला शुद्ध येते. पार्थ आनंदाने ओरडतो आणि डॉक्टरांना बोलवतो, पण काव्या अचानक पार्थचा हात झटकते आणि म्हणते की ती त्याला ओळखतच नाही आणि तुम्ही कोण आहात? हा क्षण पार्थसाठी सर्वात मोठा धक्का होता. काव्या त्याच्याकडे अनोळखी नजरेने पाहते आणि त्याच्यापासून दूर राहते. आता पुढील भागात काव्याची स्मृती खरंच गेली आहे का, आणि ही आणखीन एक प्लॅन आहे. पार्थ कसा रिॲक्ट करेल, रम्या आणि वसूचा कट पुढे कसा उघड होईल, हे सर्व पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली मालिकांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील भागामध्ये. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात, त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार मंडळी.